Hey guys, you can replace some commonly used daily sentences with advanced English sentences. By doing this, you can make your English more fluent, confident, and advanced. So, first sentence is very happy. You can replace this sentence because this is basic sentence, and you can replace this sentence with using these sentences like I am thrilled means मी खूप आनंदी आहे. I am over the moon म्हणजेच मला प्रचंड आनंद झाला आहे. किंवा तुम्ही हा सेंटेन्ससुद्धा वापरू शकता आय एम डिलायटेड म्हणजेच मी खूप आनंदी आहे. गाईज हे जर सेंटेन्स तुम्ही तुमच्या कन्व्हर्सेशनमध्ये म्हणजेच बेसिक सेंटेन्सच्या जागी जर तुम्ही हे सेंटेन्सेस वापरले तर तुमची इंग्लिश खूप ॲडव्हान्स होईल आणि डेली प्रॅक्टिसमुळे तुम्हाला याची सवय होईल. पहा नेक्स्ट सेंटेन्स सी इज अन एक्सलंट. हे वाक्य चुकीचं वाक्य आहे. हे वाक्य जर तुम्हाला बोलायचं असेल तर सी इज एक्सलंट असं म्हणावं लागेल. किंवा तुम्ही एक्सलंट हे जे ॲडजेक्टिव्ह आहे त्यानंतर नाऊन वापरून मग आधी तुम्ही आर्टिकल वापरू शकता. जसं सी इज अन एक्सलंट स्टुडंट या पद्धतीनं वाक्य करेक्ट होईल. मी कोणतीही परिस्थिती हाताळू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. अँड यू कॅन कन्वर्ट दिस सेंटेन्स इझिली इन इंग्लिश. आय एम कॉन्फिडंट इनफ टू हँडल एनी सिच्युएशन. गाईज हे जे सेंटेन्स आहे हे इंटरव्ह्यूमध्ये अत्यंत कामाचं सेंटेन्स आहे. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये हे सेंटेन्सचा यूज करू शकता. आय एम कॉन्फिडंट इनफ टू हँडल एनी सिच्युएशन. पहा त्यानंतरचं महत्त्वाचं सेंटेन्स लेट मी गेट बॅक टू यू म्हणजेच मी नंतर सांगतो किंवा कळवतो असा याचा अर्थ होतो. किंवा असा पण या सेन्सनंसुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजेच मी तुमच्याजवळ नंतर येतो कारण आता काहीतरी मला काम असेल. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं सेंटेन्स म्हणू शकता लेट मी गेट बॅक टू यू म्हणजेच मी नंतर सांगतो किंवा कळवतो असा याचा अर्थ होतो. पहा त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं सेंटेन्स आय थिंक इट्स करेक्ट. गाईज दिस इज बेसिक सेंटेन्स अँड यू कॅन यूज इन्स्टेड ऑफ दिस सेंटेन्स आय बिलीव्ह इट्स करेक्ट. याचा अर्थसुद्धा असाच होतो मला खात्री आहे. किंवा इन माय ओपिनियन इट्स करेक्ट म्हणजेच माझ्या मते ते बरोबर आहे असा याचा अर्थ होतो. या दोनपैकी कोणतंही वाक्य आय थिंक इट्स करेक्टच्या जागी जर वापरलं तरी अजून इम्प्रेसिव्ह वाटेल आणि तुमची इंग्लिश ॲडव्हान्स इंग्लिश होईल. पण त्यानंतरचं महत्त्वाचं सेंटेन्स आय एम अ क्विक लर्नर अँड अडॅप्टेबल. गाईज अडॅप्टेबल म्हणजेच एखाद्या वातावरणामध्ये जुळून घेणारा म्हणजे एखाद्या वातावरणात लवकरच मिसळणारा असा अडॅप्टेबलचा अर्थ होतो. पण मराठीमध्ये या वाक्याचा अर्थ होईल मी लवकर शिकणार आहे आणि बदलांना जुळवून घेऊ शकतो. Guys, you can use this sentence in interview as well, and it is very impressive sentence. You can use easily in any interview, but you have to practice daily. If you practice with these sentences, your English will become very good. So guys, if you like this, so don't forget to subscribe to this channel. Thank you.